वीरशैव विजनच्या वतीनं नुकत्याच बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. चेहऱ्यावर हसू असलेली व्यक्ती जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे असं महत्त्वपूर्ण प्रतिपादन व्याख्याते दीक्षित यांनी केलंय. सध्याच्या जगात व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अनेकविध प्रक्रिया करते. सौंदर्य प्रसाधने उद्योग सध्या भलताच तेजीत आहे. सलून व पार्लर व्यवसायाला सध्या चांगले दिवस आलेत. असे जरी असले तरी चेहऱ्यावर हसू असलेली व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते असे प्रतिपादन कवी अनिल दीक्षित यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या वतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना दीक्षित बोलत होते. हास्यरंग असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी नगरसेवक अमोल शिंदे, सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोतली, सोलापूर शहर बुरुड समाज माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, साकव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश पाटील, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते. यावेळी कवी दीक्षित यांनी सादर केलेल्या सैराट या कवितेने व खरातांच्या अंगणी सत्संग या विडंबन गीताने हास्याची निर्मिती केली. कवी भालचंद्र कोळपकर यांनी मामाची पोरगी याबरोबरच अनेक विनोदी कविता सादर करून श्रोत्यांना खळखळून हसवले. यावेळी आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वरी आबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, श्रीमंत मेरू, योगेश कापसे, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुरकुले यांनी केले. स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले. आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरगी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर रत्नुरे, प्राध्यापक मल्लिकार्जुन पाटील, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले यांनी परिश्रम घेतले.